प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत आज एक महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी आपल्या पत्नी आणि चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षा प्रियंका विश्वकर्मा यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला। चांदूर रेल्वे येथील मतदान केंद्रावर सकाळीच उपस्थित राहून या दाम्पत्याने लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवलाय। मतदानानंतर बोलताना निलेश विश्वकर्मा यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडत असल्याचं सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन केलंय। ही लढाई जी आहे ही 453 जे नगरसेवक होते त्या नगरसेवकातल्या प्रतिनिधी निवडायची आहे। त्यामुळे खरोखरच जे अमरावती जिल्ह्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा मेसेज आहे। शेवटी नगरसेवकांचे प्रश्न एक नगरसेवक चांगल्या पद्धतीने मांडू शकतो, ह्याच आम्ही मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात दिला। अमरावती जिल्ह्यातील हे नगरसेवक सुज्ञ आहेत, त्यांनाही माहीत आहे की त्या काळात आपल्याला काय केलं पाहिजे। म्हणून आज त्या मतदानाच्या दिवशी सर्व नगरसेवकांना विनंती आहे की मोठ्या प्रमाणात आपण मतांचा अधिकार बजावा आणि तुमचा नेहमीचा तुमच्यासोबत तुमचा भाऊ नगरसेवक म्हणून सतत काम करण्यासाठी तुमच्यासोबत मी तयार आहे। त्यासाठी आपलं पसंती क्रमांक सोबत मला मिळावं हीच विनंती आपल्या सर्वांना करतो। आणि ही लढाई माझ्या एकट्याची नाही तर येणाऱ्या पिढीची आहे, कारण का ज्या पद्धतीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात उभं करण्यात आलेलं आहे, अनपोज निवडणुका घेणेच नाही आणि ती जर थांबवायची असेल तर कुठंतरी लोकशाहीला मोठं करायचं असेल, लोकांना साबूत ठेवायचं असेल तर मतदान गरजेचं आहे। आणि म्हणून या प्रक्रियेतून आपण गेलं पाहिजे। येणारी पिढी ही जेव्हापर्यंत या सर्व गोष्टीला आळा घालणार नाही तर निश्चितच पुढचा काळ हा स्वर्णिम राहणार नाही। म्हणून ही आमची लढाई होती, ही लढाई यश येणार आहे आणि सर्व नगरसेवकांना विनंती आहे की आपण मतदानाचा अधिकार 1 नंबरचं मत देऊन आम्हाला द्यावं।